तारा, यशोधरेला मी जवळ नाही घेऊ शकले, पण आज तिची साडी माझ्या जवळ आहे ग. माझा विश्वासच बसत नाहीये. माझ्या डोळ्यांनी मी यशोधरेला सुखरूप पाहिलं. भले ती कोमात असेल, मी आल्या गेल्याचं तिला कळलंही नसेल, पण मी पाहिलं तिला, भरभरून पाहिलं, माझ्या डोळ्यांनी पाहिलं. आज माझ्या मनावरचं ओझं खूप कमी झालंय ग. गेल्या कित्येक दिवसापासूनची मनाची तगमग थांबली ग माझ्या, कारण थांबली. तर आजी अवस रडू नका ना, शांत व्हा. तुझे कोणत्या शब्दात आभार मानू तारा? आज तू माझ्या मनावरचं मोठं दुःख हलकं केलंस. अगं, कोणत्या आई बापाला आपली मुलगी आपल्या आधी या जगातून गेल्याचं दुःख होत नसेल, सांग बरं. मलाही असंच वाटलं होतं की माझ्या मुलीला मी गमावून बसले, पण मी मान्यच केलं नव्हतं. पण असे विचार येतात ना मनात, यायचे माझ्या सुद्धा. आज मात्र माझ्या मनातली अंधुक आशा एकदम उजळली. मला खात्री वाटायला लागले, माझी यशोधरा पूर्ण बरी होऊन घरी परत येईल. हो, तिनं तिच्या विना भिरभिरलेल्या घरातल्या सगळ्यांना सावरेल तू. हो आजी. तारा, तुला मी ओरडले असेल, बोलले असेल, वाटेल तशी तोडून वागले असेल, पण तू हे सगळं विसरून जा. अगं, तू मला माझ्या मुलीला भेटवलंस, ह्या एका गोष्टीसमोर हे सगळं दुय्यम आहे ग. संजय, आता ताईच्या उपकारांची परतफेड करायची वेळ आली आहे. होय आई. मला वाटतं संजय, तू इथेच थांबावं. यशोधरेजवळ आपलं कोणीतरी विश्वासातलं जवळचं माणूस पाहिजे ना. माझ्या परवानगीशिवाय तिला एखाद्या पाखरालाही भेटता आलं नाही पाहिजे. डोळ्यात तेल घालून नजर ठेव संजय. जीवावरच्या भयंकर संकटातून वाचले ती, आणि यशोधरेचा जीव आता तुझ्या हातात आहे, हे लक्षात ठेव. होय आई, ती जबाबदारी आता माझी आहे. तुम्ही काही काळजी करू नका. ताईला मी बरं करूनच घरी घेऊन येईल. हवं तर ताईचं कवच कुंडल होऊन मी इथे राहील. तुम्ही निश्चिंत मनाने आपल्या घरी जा, काही काळजी करू नका, इथे मी आहे. बरं, ठीक आहे. चल तारा. अक्षय, श्रावणी, 2 वेळा तुम्ही हनीमूनला निघाला, तुम्हाला थांबावं लागलं. हरकत नाही, पण आता घराची काळजी करायची नाही, एन्जॉय करायचं. हो डॅडी. हो बाबा. आणि येताना माझ्यासाठी खूप सगळे चॉकलेट्स पण आण. हो, मी येताना तुझ्यासाठी तुझ्या आवडीचे परफ्यूम्स पण आणेन. येतो आम्ही. बाय. थांबा. काय झालं? आजी, अगं काय झालं? कोणीही कुठेही जाणार नाही. पण आजी, मला खूप महत्वाचं बोलायचंय तुमच्या सगळ्यांशी. अहो आई, हे दोघं चाललेत हनीमूनला, युरोपला. त्यांची फ्लाईट मिस होईल. अक्षय, हे बघ, मी 1 मिनिट पण थांबणार नाही आता. चल लवकर. आजी, अगं जे काय बोलायचं ते आपण फोनवर बोलूया ना. आता उशीर होतो, आमची फ्लाईट मिस होईल. तुझी मॉम जिवंत आहे हे मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितले. हे तुला सांगितलं तरी तू जाणार? आई, मम्मा, काय बोलते? तुम्ही काय बोलत? परत बोला. होय, माझी हरवलेली यशोधरा परत आली. माझी यशोधरा सुखरूप आहे. मम्मा कुठे आहेत? आम्ही भेटू शकतो का त्यांना? आजी, अगं कुठे आहे मम्मा?
परत आली म्हणजे कुठे आहे ती? घरी का नाही आली? आई मला सांगा, तुम्हाला यशोधरा कुठे भेटली? कुठे आहे ती? तुम्ही मला सांगा, आपण सगळे जाऊन तिला घरी घेऊन येऊ ना. तुम्ही फक्त सांगा मला. ती का नाही ते घरी? मग चल ना, कुठे सांग ना, मला भेटायचंय मम्माना. आजी बोल ना. हो हो, सगळं सांगते तुम्हाला. धीर धरा जरा. मग तू सांग आता, आजी. तू बस इथे, सांग लवकर. चल आजी, बस बस. ए, इथे बस बस. आजी. कुठे आहे मम्मा? इथे बस. थांब, आजीला बसू दे आजी मला सांगेल. सांग. सांग आता. आता सांग कुठे आहे? सांग लवकर. पण सांगितलं कोणी तुम्हाला हे? आणि आहे कुठे ती? हे बघा, कोणी सांगितलं आणि ती कुठे आहे हे महत्वाचं नाहीये. यशोधरा जिवंत आहे आणि सुखरूप आहे हे महत्वाचं आहे. पण आता ती कोमामध्ये आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ती कोमामधून बाहेर यायला 90% चान्सेस आहे. काय? आई खरंच? हो, आता तिला जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये ठेवले. वा, मग आता आम्ही जाऊन भेटू शकतो ना त्यांना? नाही, तिला कोणीच भेटू शकत नाही. असं काय करता? मला सांगा ना कुठे आहे ती. आपण तिला ना बेस्ट ट्रीटमेंट देऊ. यशोधरेचं लोकेशन माझ्याशिवाय कुणालाही माहीत नसला. जोपर्यंत ती शुद्धीवर येत नाहीये तोपर्यंत. अहो पण आई, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घरच्यांपासून का लपवताय? हे बघ अरविंद, मला सांग, खुनाच्या संशयावरून पोलिसांनी ठसे कोणाचे घेतले? घरच्यांचेच ना. यशोधरा जेव्हा गायब झाली तेव्हा ती टेकडीवर जाणार होती हे कोणाला माहित होतं? घरच्यांनाच ना. मग अशा वेळेला माझ्या मुलीच्या बाबतीत शक्य तेवढी जेवढी काळजी घेता येईल तेवढी घेणं हे भाग आहे. हे बघा, यशोधरा कोमातून बाहेर आली की घरी आली की मग तुम्ही भेटा तिला. मला आता कोणतीही रिस्क घ्यायची नाहीये. हो की नाही शकू? हो ना, म्हणजे मला पण अगदी भरून आलं हो, खरंच. आई तुम्ही बरोबर बोलताय. आपल्या यशोधरेसाठी, तिच्या सेफ्टीसाठी आपण हे करायलाच हवं. आपल्या भावनांना थोडासा आवर घालायला हवा. आणि आजपासून आईना कुणीही यशोधरा बाबतीत कुठलेही प्रश्न विचारणार नाही. हो, तिच्या डॉक्टरांकडून जे काही अपडेट मिळत आहेत ना ते मी कळवत राहीन तुम्हाला. आणि हे यशोधरेच्या चांगल्यासाठी आहे हे लक्षात घ्या. इतके दिवस आपण आशा निराशेच्या हिंदोळ्यावर झुलत होतो. फायनली ते जीवघेणे हेलकावे थांबले. देवानच कृपा केली रे बाबा. आपले यशोधरा परत आले. खूप चांगलं झालं. अच्छी आई, तुम्ही सांगताय तसंच होईल. शेवटी यशोधरेचा पुनर्जन्म तिच्याच आईच्या कुशीतून होतो एक प्रकारे. आई, तुम्ही, यशोधरा आणि आम्ही सगळे यातला महत्वाचा मधला दुवा असा. आई, मी यशोधरेची वाट पाहतोय. ती कधी येते आणि कधी भेटतो असं झालंय मला. अरविंद,
आई, मला ना तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. माझे मिस्टर दयानंद मुंबईला येत आहेत. नाही म्हणजे राहणार ते हॉटेललाच आहेत, पण तुम्हा सगळ्यांना भेटायला येणार आहेत. ताई असं काय बोलतेस तू? भाऊजी हॉटेलमध्ये राहणार? ते एवढं मोठं घर आहे आपलं. भाऊजीला सांगायचं कुठल्याही हॉटेलमध्ये रूम बुक करायची नाही, इथे आमच्या बरोबर राहायचं. हा हो, मी पण तेच म्हणाले होते, पण हो हो, आमच्याकडून रीतसर सांग त्यांना म्हणा इथेच यायचं. हं? आणि त्यांच्या स्वागताची तयारी करा. अगं ते या घरचे जावई आहेत, पहिल्यांदाच येत आहेत. पण उद्या ते आल्यानंतर त्यांचं रीतसर औक्षण करा. सगळं नीट व्यवस्थित होऊ देत, कुठे काही कमी पडू देऊ नका. हो ना. चला, देवासमोर साखर ठेवू दे मला. माझी यशोधरा परत आली. आपल्या सुखाची ना कोणाला पडलेली नाहीये. ओठाची आलेला घास ना बरोबर हिसकावून घेतात ते. काय मस्त घराबाहेर पडलो होतो ना आपण, मस्त हवेत झेप घेणार होतो, रोमॅन्सचे पंख लावून तरंगणार होतो. पण काय, एका झटक्यात जमिनीवर आणून पातळ टाकले आपल्याला. श्रावणी, अगं काय बोलतेस तू? अरे काय बोलते म्हणजे काय, खरं बोलतेय ना मी. अगं मम्मा परत आल्या आहेत, यापेक्षा हनीमूनला जाणं महत्वाचं वाटतंय तुला? अगं मम्मा जिवंत आहे, सुखरूप आहे, कळतंय का तुला? अक्षय, तुला काय वाटतंय, मला आनंद नाही झाला का? मलाही आनंद झालाय मम्मा परत आल्याचा. पण नुसतं कळून काय उपयोग आहे? तू मला सांग, आपण त्यांना भेटू शकतो का? आणि अक्षय, मम्मा परत आलेल्या नाहीयेत, त्या कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये कोमामध्ये आहेत. आपण त्यांना भेटू नाही शकत. अरे भेटणं सोड, आपल्याला साधं हॉस्पिटलचं नाव सुद्धा माहित नाहीये. मग काय उपयोग आहे सांग ना मला. अरे आपलं हनीमून कॅन्सल झालं हेही त्यांना माहित नसणार आहे. आणि हे बघ, तुला जर मम्मा परत आल्याचा आनंद साजरा करायचा आहे ना, तर तू इथे बसून का, युरोपमध्ये करूया ना. आणि मला एक कळत नाहीये, आपण जायचं की नाही हे आजी का ठरवतायत? श्रावणी बस बस, शांत हो. हे बघ, मला माहिती तू नाराज आहे, कळतंय मला. पण खरं सांगू, मम्मा जिवंत हे कळल्यावर माझाही पाय घराबाहेर निघत नव्हता. जी आपल्यात नाहीये, ह्या जगात नाहीये असं आपल्याला वाटायला लागलं होतं, ती माझी मम्मा, माझी मम्मा जिवंत आहे, अक्षय, सुखरूप आहे. Isn't it great? आणि श्रावणी, आजीने हे सगळं विचार करून ठरवलं असणार. अगं हे बघ, आजी काय म्हणाल्या की मम्मांच्या जीवाला अजूनही धोका आहे, तेव्हा आपलं इथे थांबणं महत्वाचं आहे. आणि श्रावणी, या घरात आजीचा शब्द शेवटचा शब्द असतो. तो आजपर्यंत मम्मांनी मोडला नाहीये आणि मी सुद्धा मोडणार नाही. हे बघ, एकदा मम्मा बऱ्या होऊन घरी आल्या ना की जाऊया ना हनीमूनला. आणि असं टेन्शनमध्ये हनीमूनला जाण्यात काय अर्थ आहे? जरा रिलॅक्स मूडमध्ये जाऊया ना. आणि श्रावणी, आपण मम्मांना अशा अवस्थेत सोडून गेलो तर सतत मनात एक ताण राहील. आणि शिवाय आता आत्यांचे मिस्टरही येणार आहे, ते पण पहिल्यांदा. श्रावणी, तुला माहिती आहे ना, जेव्हा आत्या आल्या त्याचा फायदा आपल्यालाच झाला ना, राईट? आता आत्याचे मिस्टर येणार आहे, त्याचाही फायदा आपल्यालाच होणार आहे, कळतंय ना तुला? आणि अगं, एकदा का फायदा झाला तर दरवर्षी जाऊ ना हनीमूनला. श्रावणी शांत, तू आता काळजी करू नकोस, मी आलो फ्रेश.
ते जाऊ तेव्हा जाऊच रे आपण. पण आत्ताचा बेत तर पिसकटलाच ना. काही नाही, हे सगळं ती तारा मुद्दाम करते मला माहितीये, पण मीही तिला सोडणार नाही. ती जर माझ्या आनंदाच्या मध्ये येत असेल ना, तर मी पण तिला या घरात खुश नाही राहू देणार. तू बघच तारा, तुला जर असं वाटत असेल ना की आज ना उद्या श्रेयस भाऊजी तुला एक्सेप्ट करतील कारण त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे, तर तसं मी होऊ देणार नाही. आता मी बघतेच श्रेयस भाऊजी तुला कसं एक्सेप्ट करतात. पूजेची फुलं नाही ठेवली, आता पूजा कशी करणार? श्रावणी, ए अमृता, अगं फुलं कोण ठेवणार? काय असं करतात या अर्धवट काम? ए श्रावणी. आजी आणली फुलं, ही घ्या. बस इथे, बस बस. तुला शिकवते आज पूजा कशी करायची ते. बस. अगं मी म्हातारी झाले, मी आता किती दिवस पूजा करायची सांग बरं? आजी हो, काय तुम्ही पण असं बोलताय? आता देवाकडे काय मागायचंय ना, ते माझं सगळं मागून झालंय. पण आता तुम्ही मागायचं कृपादृष्टी आणि भक्ती. अगं देवाच्या भक्तीची आणि कृपेची जास्त गरज तुम्हाला आहे आता. हो आजी, सांगा काय करायचंय, मी करते. आधी हळद घा, मग कुंकू. आजी पुन्हा पहिल्यासारख्या वागायला लागल्यात माझ्याशी. पूजाचं झाली, आता घरातल्या सगळ्यांना प्रसाद नेऊन दे. हो आजी. पण आजी, कळलं, श्रेयस बोलत नाही हेच ना? त्याच्या खोलीत कशी जाणार हाच विचार आला ना मनात. हे बघ, कोणी कोणाच्या खोलीत जायचं की नाही जायचं हे नियम माणसांना, प्रसादाला नाही. तेव्हा तू बिनधास्त जा त्याच्या खोलीत, जा त्याला प्रसाद नेऊन दे. बरं ठीक आहे. आजी, सुखी राहा, जा. आई मला बोलवलं तुम्ही? अगं हो, आज तुझे यजमान येत आहेत, तेव्हा त्यांच्या स्वागताची पूर्ण तयारी कर. हो आई, तेच चालू आहे काम. त्यांना ना धूळ अजिबात चालत नाही, म्हणून सगळ्यांकडून साफसफाई करून घेते. नीट सगळं साफ करून घे. आणि हो, त्यांच्या आवडीचं जेवणाचं पण बघ. अगं आजपर्यंत त्यांना भेटता आलं नाही, त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत काहीच माहिती नाही. त्यामुळे जातीनं लक्ष दे आणि करून घे. हो घेते करून. आई, माझ्या नवऱ्याचं स्वागत इतकं प्रेमानं करताय तुम्ही, मला खरंच खूप बरं वाटतं. अगं करायलाच हवं, त्या वर्षाची कसर भरून काढायला हवी ना. रांगोळी, औक्षण सगळं नीट झालं पाहिजे. हो आई, सगळी तयारी करते मी. आलेच मी. अरे काका येणार, खूप मजा येईल. आणि काकांसमोर मी एकदम गुडबॉय सारखा तयार होऊन जाणार. खूप मजा येईल, खूप मजा करणार. ये
आत्ता जसे म्हणजे लाड करते तसे काका पण लाड करणार. परत हा माझं मन मोडणार नाही ना? पण आजी म्हणालात ना, जा. श्रेयस, आजीने घरात पूजा केली आहे, त्याचा हा प्रसाद घे. ते